नवऱ्याच्या घरी शौचालय नाही म्हणून घर सोडणाऱ्या महिलेची किंवा गावात पाणी नाही म्हणून त्या गावातल्या मुलाशी लग्न न करणाऱ्या मुली अशा अनेक कहाण्या आपण सिनेमांच्या माध्यमातून पाहिल्या असतील। पण आज मी तुम्हाला एका अशा महिलेची खरी-खुरी कहाणी सांगणार आहे जिने फक्त तक्रार न करता समस्येवर तोडगा काढला। एका महिलेने तिचं मंगळसूत्र गहाण ठेवलं कारण तिला नवीन दागिना घ्यायचा नव्हता तर संपूर्ण गावाला पाणी द्यायचं होतं। बघा ना, जेव्हा एका महिलेच्या हातात सत्ता येते तेव्हा ती फक्त निर्णय घेत नाही तर अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा पण देते। जिथे लोक स्वतःच्या सुखासाठी कर्ज घेतात तिथे महाराष्ट्रात एक अशी महिला आहे जिने स्वतःचा सर्वात मौल्यवान दागिना म्हणजेच तिचं मंगळसूत्र गहाण ठेवून हजारो लोकांच्या आयुष्यात पाण्याचा झरा वाहता केला। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, पण बुलढाणा जिल्ह्यातील एका गावाला अजूनही हक्काचं पाणी, पिण्याचं पाणी मिळालं नव्हतं। सरकारी योजना आल्या, घोषणा झाल्या, आश्वासनं मिळाली, पण गावकऱ्यांच्या हंड्यात पाणी काही आलं नाही। आणि मग एका महिला सरपंचाने ठरवलं की आता पुरे, माझं गाव तहानलेलं राहणार नाही। ही आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या न्यायदेवी गावाची आणि महिला सरपंच वत्सला तायडे यांच्या त्याग, धाडस आणि नेतृत्वाची हृदयस्पर्शी कहाणी। न्यायदेवी नाव ऐकलं की न्यायाची अपेक्षा वाटते, पण वास्तव मात्र अगदी उलट आहे। स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्ष गावाला पिण्याच्या पाण्याची टाकीच नाहीये, कायमस्वरूपी नळ योजना नाहीये। उन्हाळा आला की महिलांच्या डोक्यावर हंडे, लहान मुलांच्या हातात पाण्याची भांडी आणि रोज अनेक किलोमीटरची पायपीट। पहाटेपासून पाण्याच्या शोधात सुरू होणारी धावपळ सायंकाळपर्यंत संपायची नाही अशीच। गावात पाण्याचा प्रत्येक थेंब म्हणजे सोन्याहून मौल्यवान झाला होता। दरवेळी गावकरी ग्रामपंचायतीत यायचे आणि एकच प्रश्न उपस्थित करायचे की सरपंचबाई, आमचं पाणी कधी येणार? या प्रश्नाचं उत्तर फायलींमध्ये अडकलेलं होतं, पण वत्सला तायडे यांच्या मनात मात्र एक वेगळाच निर्णय आकार घेत होता। सरकारच्या मंजुरीची वाट बघत बसायची नाही तर स्वतःच काहीतरी करून दाखवायचं। वत्सला तायडे यांनी आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला। स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवलं, स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले आणि तब्बल 6 लाख रुपये उभे केले आणि स्वतःच्या शेतात विहीर खोदली। पण त्याहीपेक्षा मोठं काम म्हणजे त्या विहिरीतून गावातील 7 ठिकाणी पाईपलाईन टाकून नळ बसवले आणि ज्या गावात पाण्यासाठी संघर्ष होता त्या गावात आज नळातून पाणी वाहतंय। एकेकाळी डोळ्यात अश्रू घेऊन पाणी आणणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर आज समाधानाचं हास्य दिसतंय। लहान मुलांना आता पाण्यासाठी शाळा बुडवावी लागत नाहीये आणि एका महिलेच्या त्यागामुळे संपूर्ण गावाचं आयुष्य बदलून गेलंय। पण ही कहाणी इथे संपत नाही, कारण आज गावाला पाणी मिळत असलं तरी हा कायमस्वरूपी उपाय नाही। आजही न्यायदेवी गावाला मोठ्या शासकीय पाण्याच्या टाकीची आणि कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनेची गरज आहे। गावकऱ्यांची प्रशासनाला एकच विनंती आहे, ज्या गावासाठी एका महिलेने स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवलं त्या गावासाठी आता सरकारने देखील पुढे यावं, कारण लोकप्रतिनिधींनी आपलं कर्तव्य पार पाडलं, आता शासनाने आपली जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली आहे। आपण अनेकदा नेत्यांची भाषणं ऐकतो, मोठमोठी आश्वासनं ऐकतो, पण स्वतःचा दागिना गहाण ठेवून लोकांची तहान भागवणारे लोकप्रतिनिधी फार कमी पाहायला मिळतात। वत्सलाताई यांनी दाखवून दिलं की खरं नेतृत्व म्हणजे खुर्ची नाहीये तर त्याग आहे। खरी लोकसेवा म्हणजे घोषणा नाही तर कृती आहे आणि खरी श्रीमंती म्हणजे पैसा नाही तर लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान आहे। तुम्हाला काय वाटतं? अशा महिला सरपंचाच्या शासनाने विशेष गौरव करायला हवा का? आणि न्यायदेवी गावाला तातडीने कायमस्वरूपी पाणी योजना मंजूर करायला हवी का? तुम्हालाही असंच वाटतं का? तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी हृदयस्पर्शी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।